आजचा विषय आहे, बरेचसे जण प्रश्न विचारतात की आपला स्वतःचा व्हिडिओ आपण स्वतःच पाहणं हे कितपत खरं आहे आणि योग्य आहे की अयोग्य आहे. आणि मित्रांनो, आपण जर आपला स्वतःचा व्हिडिओ पाहिला तर यापासून आपल्याला फायदे होतात की तोटे होतात. तर आपल्याला फायदे सुद्धा होतात आणि तोटे सुद्धा होतात. तर आपण तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर प्रथमतः आपण फायदे जाणून घेऊ मित्रांनो. तर पहिला फायदा म्हणजे, जर तुम्ही स्वतःचा चॅनल पाहत असाल, तुमचा स्वतःचा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला व्हिडिओ बघताना तुम्ही काय चुका केलेल्या आहेत, कोणत्या चुका दुरुस्त करायला पाहिजे, हे आपल्याला व्हिडिओ पाहिल्यामुळे कळत असते. आपला कुठे आवाज कमी जास्त झालेला आहे, कुठे कुठे एडिटिंग करायला पाहिजे, हे आपल्याला आपण आपला जेव्हा व्हिडिओ बघतो त्यामुळे आपल्याला नक्कीच कळत असते. नंतर आपण जर आपला व्हिडिओ स्वतःच प्रेक्षक बनवून बघत असो, तर आपल्याला कळतं की आपण कुठे कोणकोणत्या चुका करतोय आणि आपल्या व्हिडिओमध्ये अजून कोणती क्वालिटी हवी, अजून आपण काय कसा व्हिडिओ बनवायला पाहिजे की यापेक्षा अधिक कसं चांगला बनवता येईल, ह्या गोष्टी आपण विचार करू शकतो. आणि त्यामुळे त्याप्रमाणे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये आपण बदल करू शकतो. आणि तिसरा फायदा म्हणजे, आपण जर स्वतःचाच व्हिडिओ बघितला तर यामुळे थोडा वॉच टाइम नक्की वाढत असतो. परंतु आपण जर पुन्हा पुन्हा आपण एकच लॉग इन वरून आपण व्हिडिओ बघितला तर यूट्यूबच्या लक्षात येतं की त्या एकाच चॅनलवरून व्ह्यूज जर येत असतील तर आपला वॉच टाइम वाढत नाही, थोड्याफार प्रमाणात वाढत असतो. आणि आता जसे फायदे आहेत तसे यूट्यूबचे आपले स्वतःचे व्हिडिओ बघण्याचे काही तोटे सुद्धा आहेत. जर आपण आपला व्हिडिओ खूप वेळा पाहिला, हे अल्गोरिदमला कळत असते आणि त्यामुळे काय होत, अल्गोरिदमला आपण स्वतःचे व्हिडिओ बघितले तर पुन्हा पुन्हा पाहिलं, एक दोन वेळा पाहिलं तर ठीक आहे, परंतु पुन्हा पुन्हा पाहिलं तर अल्गोरिदमला कळत असते आणि ते व्ह्यूज त्याला नैसर्गिक वाटत नाही, म्हणून आपलं जे वॉच टाइम आहे तो वाढत नाही. पण जर पुन्हा पुन्हा आपले व्हिडिओ बघितले तर हे आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटीज म्हणून समजले जाते. या अकाउंटवरून जर वारंवार व्ह्यूज येत असतील तर त्याचा काहीच फायदा होत नसतो. म्हणून ऑर्गॅनिक व्ह्यूज आपल्या अकाउंटला मिळायला पाहिजे, म्हणून आपण स्वतःचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहणं अयोग्य आहे. एक दोन वेळा पाहू शकता तुम्ही, परंतु जास्त प्रमाणात पाहणं चुकीचं आहे. आणि आपल्या यूट्यूबची ग्रोथ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खरी वाढ आपल्या वॉच टाईममध्ये खरी वाढ केव्हा होते किंवा आपले व्ह्यूज केव्हा वाढतात, तर जेव्हा नवीन ऑडियन्स आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या व्हिडिओची ग्रोथ होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही आजपासून ठरवा की आपल्या व्हिडिओला ऑर्गॅनिक व्ह्यूज यायला पाहिजे. आपण स्वतःचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहणं हे नक्की टाळण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही तुमचं नुकसान करता, आपणच आपल्या नुकसानीला जबाबदार राहू शकतो. आणि यामुळे काय होईल की आपण जर पुन्हा पुन्हा आपल्याच व्हिडिओवरून बघत असाल तर आपल्याला जेव्हा मॉनिटायझेशनला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्यामुळे आपलं अकाउंट डिलीट होऊ शकतं. म्हणून ऑर्गॅनिक व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, हे होते आजचे, आपण जर स्वतःचा व्हिडिओ पाहिल्याने काय होतं या प्रश्नाचं उत्तर. मला माझा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल वाटला किंवा नाही, कमेंट करून जरूर कळवा. आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.